त्याच्यामुळे या तिन्ही चारही विधानसभेवरती 100% तुम्हाला सांगतो 50,000 हजाराच्या वर लीड दिल्याशिवाय राहणार नाही. हा तुम्हाला भगवानचा शब्द देणार. बाकी तिकीट आपलंच आहे. रनिंग उमेदवार आपला खासदार हेमंतभाऊ पाटील आहे. लोकांना फक्त तुम्हाला एवढंच सांगा, लोक तुम्हाला सांगतो जे विरोधक असतात ते विरोधकच तुम्हाला सांगतो विरोध करत असतात. आपला माणूस विरोध करत नसते. आलं लक्षात? एवढं तुम्हाला सांगतो की आपल्या गावापातळीपर्यंत ज्यावेळेस आपण पुढे पुढे बसतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो की आपला माणसाचा झेंडा आपण ठामपणे उभा राहिला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो मी तरी या पद्धतीचा माणूस आहे की हेमंत पाटील कुणी नाही, संतोष गांधी कुणी नाही, आनंदराव जाधव साहेब कुणी नाही, बाबूराव कदम कुणी नाही. पण या देशामध्ये तुम्हाला सांगतो पुन्हा देवता आणणारा जर कोणी नेता असेल तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि ज्या माणसाने आपल्या देवा धर्माला पुन्हा हिंदुस्थानामध्ये विराजमान केलं त्या लोकांना तुम्ही मतदान करणार का? मला वाटते जे लोक आपल्या देवा धर्माचा विरोध करायले अशा बाजूला तुम्ही मतदान करणार. हे तुम्हाला सांगतो की आपल्याला लोकांपर्यंत जाऊन सांगणं लागणार आहे. मित्रों, जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा हा नारा मला वाटतंय की आपल्या हिंदू लोकसभेमध्ये गुंजला पाहिजे. वस्तू किती आज उमेदखेडमधून तुम्हाला सांगतो आम्हाला फोन येतात, किनवटमधून आम्हाला फोन येतात, धारगावमधून फोन येतात आणि आमच्याकडे तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही. पण मित्रांनो ध्यान ठेवा, आपला माणूस पाहिजे तरच तुम्हाला सांगतो की प्रशासनावर दबाव असतो. आपला माणूस कसा वरील आपला आहे. मी तर सांगतो तुम्हाला जर पंक्तीला जर कसं आपण जेवायला आणि आपलं लेकरून जर तुम्हाला सांगतो जर सेका घरामध्ये जर गेलं त्याला तुम्हाला सांगतो भाजीच्या बाजूला टाकते, भाकरीच्या बाजूला टाकते, भाताच्या बाजूला टाकते आणि बराबर चक्कीचं नाही तर बुद्धीचं टोपलं घेते. येते का नाही? कारण उचलत नाही तरी तुम्हाला सांगतो बराबर त्याची माय कोण्या ठिकाणी बसलेली येते पाहत आणि इकडून बुद्धी करते आणि माय कशी गेल्यानंतर 2 मजली जास्त टाकते. ध्यानात ठेवा. त्याच्यासाठी वाया करायला पाहिजे, आपला वाया पाहिजे. त्याच्यामुळे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी वाया कुणाचा? अरे मुली कुणाचा? आपला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वाया कुणाचा? आपला आणि या हिंगोली लोकसभेचा वाया कुणाचा? आपला तसाच तुम्हाला सांगतो आता 2024 जसं आपल्याला वाया भेटलंय, पोटभर जेवण भेटलंय, तसंच तुम्हाला सांगतो 2024 ला सुद्धा या विधानसभेवरती आपल्याला पोट भरून जर जेवण लागत असेल तर वाया खाली आपला आणि वरी आपला पाहिजे. त्याच्यामुळे बाबूरावजी कदम पाहिजे. लक्षात ठेवू का? आज कळमनुरी विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो की आपला आमदार असल्यानंतर काही आपल्याला बघायची आवश्यकता नसते. भाऊला तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आम्ही लक्ष सुद्धा देतो की भाऊ तुम्ही जा वर तुम्हाला जेवढा निधी भेटून आणता येते राहणार. अरे आजही तुम्हाला कल्पना सांगतो की कळमनुरी मतदारसंघासाठी 2100 कोटी रुपये आम्ही आणले. किती? 2100 कोटी रुपये. त्या 2100 कोटी रुपयामध्ये शिफारस करत तुम्हाला सांगतो की 50% ची कोणाची जर असेल तर ती 72 खासदाराचे विरोध ठेवा. 1000 कोटी रुपयाला तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आम्ही नेऊन त्याच्यासाठी वाया आपला पाहिजे. वाया जर आपला असला तर 100% पोटभर जेवण राहील त्याशिवाय राहत नाही. विरोध ठेवा. म्हणून आपल्याला कळकळीची विनंती, हात जोडून विनंती आहे की आता आज मला 23 तारीख येतो, 24, 25, 26 परवाच्या दिवसापासून कंप्लीट 1 महिना तुम्हाला सांगतो की मतदानाला राहणार. बरोबर आहे? आणि एका महिन्यामध्ये आपल्याला गावावाड्या गाड्या घरापर्यंत तुम्हाला सांगतो चुलीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वांना सांगायची आवश्यकता नाही की शिवसेनेमध्ये आगेमोड आहे. यांना तुम्हाला सांगतो एकदा पेट मध्ये तुम्हाला सांगतो पेटून तुम्हाला सांगतो त्या विरोधकाच्या पलीकडे घेऊन टाकतील हे पता सुद्धा तुम्हाला सांगतो की लागणार नाही. म्हणून आपल्याला सांगायचे की तिकीट आपलंच आहे, उमेदवार आपलाच आहे. त्याच्यामुळं कुणाच्या भैकण्यावर जाऊ नका, कुणाच्या ऐकण्यावर जाऊ नका. कुणी काय म्हणत असेल तर बोलू नका. मित्रपक्ष आपला आहे, मित्रपक्षाला जागा मारण्याचा अधिकार आहे. पण काल तुम्हाला सांगतो जे कोणी मित्रपक्षाला आमदार होते ते सगळे होते त्यांनी सांगितले हो मी तर सक्षम
त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने कामाला लागायचे. पुन्हा तुम्हाला एकदा जाता जाता सांगेल की आपल्याला उमेदवाराची गरज नाही. आपल्याला या देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने सांगतोय की कसं काम आहे. आज नरेंद्रभाई मोदीचं जर काम जर बघितलं तर तुम्हाला सांगतो अंगावर शहारे उभे राहतात. ज्या पद्धतीचं काम तुम्हाला सांगतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करतात. आणि तिकडून तुम्हाला सांगतो चेहरे जर बघितलं भाऊ माणूसच नाही. असंच काम आहे पुन्हा मंदिर वाले काही आपल्याला तुम्हाला सांगतो हे चालू करायचं का हलवून घ्यावं झालं ठरवलं. आता काही सध्या टाइम बाकी आहे बरोबर. त्याच्यामुळे जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी पुन्हा आपल्याला 2024ला हिंगोली लोकसभेवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा कणकणीत प्रभाव पडवायचा आहे हे त्या ठिकाणी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.